ओम नमः शिवाय. अध्याय 7. सुमेधा सोमवती राणी सुमिती भद्रायू कथा. श्री गणेशाय नमः. भगवान शंकरांच्या सोमवार व्रताची प्राप्त होणारी दिव्य शक्ती सांगत असताना सुत असे सांगतात की विदर्भ देशामध्ये सुमेधा आणि सोमवती या 2 ब्राह्मण पुत्रांची ही कथा. त्यांनी आपल्या वेदाभ्यासात पूर्ण केला, विविध कला अवगत केल्या आणि अभयताच्या वडिलांनी त्यांना राजद्वारी विद्या कला प्रावीण्य दाखवा आणि धन मिळवून या असे सांगितले. त्याप्रमाणे ते दोघं विप्र कुमार राजाकडे गेले. त्यांनी राजदरबारी आपल्या विविध कलागुणांचे सर्वांना दर्शन घडविले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, विप्रकुमारांनो, नौशेद देशाची महाराणी सिमितीनी ही एक थोर शुभ उपासक आहे. ती रोज दाम्पत्य भोजन घालते. तुम्ही दोघांनी आपण पती पत्नी आहोत असे नाटक करून तिच्याकडे जा. दाम्पत्य भोजन वस्त्र अलंकार स्वीकारा आणि माझ्याकडे परत या. मी तुम्हाला भरपूर धन देईन. झाले. द्रव्य डोबापायी सोमवताने स्त्रीरूप घेतले आणि सौमेधाची पत्नी आहोत असे भासवत राणी समितीनीकडे जाऊन तिच्या शिवव्रताचा एक भाग म्हणून पूजन आणि वस्त्रालंकार ह्या नाटकीपणे स्वीकार केला आणि ते परतले खरे. पण परतीच्या प्रवासात मात्र सोमवतास आपण खरोखर स्त्री झाल्याचे जाणू लागले. त्याच्या मनात स्त्री सुलभ भावना जाग्या झाल्या. या अशा विचित्र घटनेमुळे दोघे चांगलेच घाबरले. घरी येताच ते सत्य ऐकून पाहून सासवतास आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच फार दुःख झाले. त्याने राजदरबारी जाऊन राजालाही जाब विचारला. सिमतिनीच्या व्रताचा एवढा प्रभाव असेल आणि तिने शिव पार्वती म्हणून पूजन करतानाच खरोखर असे काही घडले हे राजाला सुद्धा वाटले नव्हते. राजाने आपली चूक कबूल केली आणि त्या ब्राह्मण पित्याकडे क्षमा प्रार्थना इतकेच नव्हे तर सोमवताला पुन्हा पुरुषपण प्राप्त व्हावे म्हणून राजाने देवीची आराधना केली. मात्र देवीने राजाला हे सांगितले की हा सारा सिमितीच्या व्रताचा प्रभाव आहे. तिने या दोघांना शिव पार्वती म्हणून पूजले आहे, त्याचा सन्मान केला आहे. त्यामुळे सोमवत हा स्त्रीच राहणार. त्याला कालयत्री बदल होणार नाही. हे विधिलिखित आहे. आता कुणालाही बदलता येणार नाही. त्यापेक्षा खरोखर त्या दोघांना पती पत्नी म्हणून विवाह लावून द्या. भगवान शिव पार्वतीच्या कृपेने ते आयुष्यभर सुखी होतील. अखेर ह्या दोन्ही ब्राह्मणाचे मन वळवून त्या दोघांना विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर सूत मुनी आणखीन एक नवीन कथा सांगतात की ती कथा अशी आहे की अवती नावाच्या नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो स्वार्थप्रमाणे आचरण करत नव्हता. तो अधर्मी आणि वाममार्गी होता. तो नेहमी पिंगळा नावाच्या एका वेश्याकडे जात असे, तिच्या सोबत राहत असे. ते दोघेही पापी दुराचारी असले तरीही त्यांच्या पूर्वपुण्याने एके दिवशी ऋषभ नावाच्या एका थोर शिवयोगी त्यांच्याकडे आला. कधी नव्हे ती त्या दोघांच्या हातून त्या योग्याची पदसेवा घडली. त्याचा सत्संग मिळाला. त्या साधू सत्संगामुळे दोघांनाही मृत्यू नंतर पुन्हा नवा जन्म मिळाला, तोही चांगलाच. तो ब्राह्मण पुढील जन्म वजबाहूची राणी सुमिती हिच्या पोटी जन्माला आला. तर पिंगळा सिमितीनीच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिच्यावर विषप्रयोग केला. त्या विषप्रयोगाचा परिणाम असा झाला की त्या विषामुळे सुमितीच्या अंगावर फोड आली. तसाच परिणाम हा तिच्या पोटाच्या गर्भावरही झाला. जे बालक जन्माला आले त्याच्या अंगावर फोड उठले. राजाने अनेक उपचार करूनही माता पित्र
यांना आरोग्य लाभले नाही, म्हणून राजाने त्याचा त्याग केला. सुमिती राणी दुःखी कष्टी झाली. निराधार होऊन बालकासोबत अरण्यात फिरत असताना ती शेजारच्या नगरात येऊन पोहोचली. तिथे तिला एक धर्माचा पिता मिळाला. त्याने त्या दोघांचे पालन केले, परंतु दुर्दैव असे की एके दिवशी त्या बालकाचा अंत झाला. ती पुत्रशोक करत असताना तिथे ऋषी व शिवयोगी यांचे आगमन झाले. शिवयोगींना त्या पुत्रशोकी मातेची दया आली. शिवयोगींनी शिवाचा महामृत्युंजय जप केला आणि भस्म त्या बालकाच्या अंगावर लावले. त्याबरोबर ते सुमितीचा पुत्र जिवंत झाला. इतकेच नव्हे तर त्या बालकाला अंगावरचे सर्व फोड बरे झाले. या शिवमंत्र विभूती लेपनाने स्मृती राणी सुद्धा व्याधीमुक्त झाली. मायलेकचे देहात एका आगळ्या वेगळ्या तेजाने उतरले. या घटनेने शिवयोग्यास आनंद झाला. त्याने दोघांनाही शिवमंत्राची दीक्षा दिली आणि अंतर्ज्ञानाने त्या बालकाचे भूत भविष्य जाणून त्याचे भद्रायू असे नवे नामकरण केले. दोघाही माता पुत्रांनी त्या शिवयोग्याचे पाय धरले. त्या दोघांना मंगल आशीर्वाद देऊन तो शिवयोगी दुसऱ्या क्षणी अंतर्धान पावला. ऋषभ योग्याच्या कृपेने आरोग्य प्राप्त झालेली सुमती आपल्या पुत्र भद्रायू याच्यासह याच वैश्यनगरीत राहू लागली. अध्याय 8 कथा भद्रायू राजाची. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात की सुजन हो, शिवयोगाच्या कृपेने सुमितीचा पुत्र भद्रायू राजा कसा झाला ती कथा आता ऐका. प्रज्ञाकर राजाच्या वैश्यनगरीत सुमिती आणि भद्रायू हे राहत असताना तिला दिल्या वचनाप्रमाणे तो शिवयोगी त्यांना भेटण्यासाठी परत त्या नगरात आला. तेव्हा चरणी नतमस्तक झालेल्या भद्रायू बाळावर कृपा करत शिवयोग्याने त्यास धर्मोपदेश केला. शिव कवच स्तोत्र शिकवले. मृत्युंजयाचा मंत्र म्हणून भद्रायू सर्वांगाला भस्म विलेपन केले. त्याच्या मस्तकीवर हस्त ठेवून त्याला 12 हत्तीचे बळ दिले. एक दिव्य खंडक आणि एक शंख दिला. त्याबरोबर बालभद्रायू तू एक पराक्रमी, यशस्वी, कीर्तिवंत, श्रेष्ठ असा राजा होऊन अनेक वर्षे सुखाने राज्य करशील असा त्याला आशीर्वाद दिला. आपल्या दर्शन भेटीने त्या मायलेकरांना कृतकृत्य करून तो शिवयोगी अंतर्धान पावला. असाच काही काळ लोटला. मगध देशाचा राजा हेमरथ ह्याने दशाह देशावर स्वारी केली. त्या नगरीचा राजा पराभूत केला. राजा वज्रबाहू आणि त्याचा अमात्य ह्यांना आपल्या रथात बांधून मगध देशाकडे फरफटत नेले. इकडे दशाह नगरीची सुद्धा वाट लागली. प्रजाजन दुःखी झाले. स्त्री बालकाचे अपरमित हाल झाले. नागरिकाला कुणानीच वाली उरला नाही. ही वार्ता कानोपकानी भद्रायू पर्यंत येऊन पोहोचली आणि भद्रायू मधील क्षत्रिय तेज आणि आपल्या नगरीबद्दलचे पित्याबद्दलचे प्रेम जागे झाले. एके दिवशी भद्रायूने ऋषभ ऋषी योग्यांचे मनोमन ध्यान केले. त्याला अभिवादन दिले. दिलेल्या मंत्राचा जप केला. शिवकवच धारण केले. योगेकडून लाभलेले दिव्य खंडक हाती घेऊन घेतले. ज्यावेळी या नगरीत तो राहत होता त्या नगरीचा राजपुत्र सुनय ह्याच्या सहकार्याने भद्रायूने हेमरथावर स्वारी केली. हेमरथाचा दारुण पराभव केला. त्याच्या कैदीतून आपल्या पित्याला व अमात्य ह्यांची सोडवणूक केली. राजा वज्रबाहू यास परत दशाह नगरीत आणून राज्यावर बसवले. मात्र हे सारे करताना भद्रायूने आपण वज्रबाहूचे पुत्र आहोत याची साधी पुसटशी कल्पनाही कुणाला येऊ दिली नाही. नंतर तिकडे कल्याणकारी ऋषभ योग्याने राजा चित्रांगद आणि राणी सुमितीने
ह्याची भेट घेतली. त्यांना असेही सांगितले की तुम्ही तुमची कन्या कीर्तिमालिनी हिचा विवाह भद्राऊ बरोबर लावून द्यावा. ऋषभयोगी याची ती आज्ञा शिरसावध मानून राजा चित्रगदाने तसा प्रस्ताव नगरीला पाठवला. त्या प्रस्तावाने आदर करून नगरीतून राजा प्रज्ञाकर, राणी राजपुत्र सुनय भद्रायू आणि माता सुनीती ही मंडळी आली. त्या मंगल कार्यासाठी वज्रभाऊ राजा हा आपण सहकुटुंब सहपरिवार तेथे हजर झाला होता. भद्रायूस समोर पाहून कृत्यकृत्येने वज्रभाऊ जेव्हा भद्रायूचे आभार मानू लागला, त्याला वंदन करू लागला, तेव्हा मात्र भाऊ चटकन पुढे होऊन वंदन करीत म्हणाला, महाराज, आपण कसले माझे आभार मानताय? मी तर माझे पुत्र कर्तव्य केले, तुमचे आणि आपल्या राज्याचे रक्षण केले, हे माझे कर्तव्य आहे. मी आपलाच पुत्र आहे. मुलाचे ते बोलणे ऐकून आणि राणी सुनीतीचा त्यास दुजोरा आहे हे पाहून वज्रभाऊ राजाला अपार आनंद झाला. सर्वांच्या भेटीने वातावरण एकदम अधिकच आनंदमय झाले. दुष्करायोग म्हणजे त्या आनंदाच्या क्षणीच भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा मंगल विवाह संपन्न झाला. आपले राज्य भद्रायूच्या हाती सोपवून राजा वज्रभाऊ आणि राणी सुनीती यांनी केदार क्षेत्री तपाचनासाठी प्रस्थान केले. असाच काही काळ गेला. एके दिवशी भद्रायू आणि कीर्तिमालिनी हे दोघे वनविहाराला गेले असता तिथे एक चमत्कारिक घटना घडली. त्याच वनात फळे गोळा करण्यासाठी आलेले एक विप्र दंपती पैकी पत्नीवर एक वाघाने हल्ला केला. त्यावेळी माझ्या पत्नीचे रक्षण कर असे भद्रभाऊस सांगून तो ब्राह्मण प्राण रक्षणासाठी झाडीकडे धावला. पण भद्रायू सावध व्हायच्या आत वाघाने त्या विप्र स्त्रीला उचलून गेले. भद्रायू स्वपत्नी बरोबर वनविहारात रमला. त्याने आपल्या पत्नीचे रक्षण केले नाही म्हणून त्या ब्राह्मणाने भद्रायू उपशब्द हेटाळणी केली. पत्नी वियोगात तो ब्राह्मण आक्रोश करू लागला. अरे विप्रा, रडू नको, मी तुझे लग्न लावून देईन, तुला नवीन पत्नी देईन, असे भद्रायू म्हणाला. तरी तो ब्राह्मण ऐकेना. तेव्हा भद्रायू आपली पत्नी कीर्तिमालिनी हिला त्या ब्राह्मणाला दान केले. तो ब्राह्मण कीर्तिमालिनीला घेऊन निघून गेला. झालेले दुःख, अपयश, पत्नीयोग यामध्ये भद्रायूने देहत्यागाचा निर्णय घेऊन चिता पेटवली. भगवंताचे स्मरण करून कीर्तिमालिनीचे रूप गुण आठवून तिच्या योगात भद्रायू चितेत उडी घ्यायला गेला. तोच तेथे शिवपार्वती प्रगट झाले. त्यांनी भद्रायूला थांबवले. हे सर्व नाटक म्हणजे तुझी परीक्षा होती, तू त्यात उत्तीर्ण झाला आहे, ही घे तुझी पत्नी, असे म्हणून भद्रायूला कीर्तिमालिनीने परत प्रदान केले. चित्रांगना सिमितीने वज्रभाऊ सुमिती यांच्या प्रमाणेच अंती भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचे कल्याण झाले. त्यांनाही शिवलोक प्राप्त झाले.